साजरा करण्यात आला दीपावलीच्या ठाणेकरांना नाही तर संपूर्ण महाराष्ट्राला शुभेच्छा देण्यासाठी. आणि भ्रष्ट कारभाराच्या विरोधात सगळ्यांनीच एकत्र यावं. जेव्हा बलाढ्य शक्ती समोर दिसते आणि ती दोन्ही हाताने बरबटलेली आहे, तेव्हा काही मतभेद जरूर असले तरी ते बाजूला ठेवून आपल्याला एकत्र यावं लागतं. देवीचे देखील पूजा देखील केली, दर्शन देखील घेतलेलं आहे. काय नेमकं साकडं घातलंय या ठाण्यातनं जो भ्रष्ट कारभार आणि म्हणजे ठाण्यात लुटलं नाही, दरोडा घातलाय, महाराष्ट्रात दरोडा घातलाय. त्या दरोडेखोरांना बाजूला कर देवी, तेवढी शक्ती आम्हाला दे, थोडी मागणी केली. एकीकडे महाविकास आघाडीकडून मतदार यादीचा जो गोळ आहे तो स्वच्छ करा आणि त्यानंतरच निवडणुका घ्या असं देखील म्हटलं जातं. असं मतदार याद्यांमध्ये चोऱ्या केल्याशिवाय ते विधानसभा जिंकूच शकत नव्हते. 18 ऑक्टोबरला आम्ही मतदार याद्यांमध्ये घोटाळा आहे, तुमचे सर्व्हर मॅनेज होत आहेत, मतदार याद्यांमध्ये नावं घुसडली जात आहेत, हे सगळं आम्ही 18 ऑक्टोबर म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीच्या आधी 1 महिना सांगितलं. ते परत आज आम्ही सांगतो, म्हणजे याच्यात कुठलाही बदल झालेला नाही. आणि आता जे मतदार म्हणजे बिनधास्तपणे ऍड केले जात आहेत, पाहिजे तसे कापले जात आहेत. साधी गोष्ट सांगतो तुम्हाला की डिलिमिटेशन 2022ला जे केलंय त्याचप्रमाणे करा असं सर्वोच्च न्यायालयाने सांगून देखील 2025ला नवीन डिलिमिटेशन करण्यात आलं. म्हणजे सर्वोच्च न्यायालयाला पण मानायचं नाही, जे होईल ते होईल बघू, असं निवडणूक आयोगाचं धोरण आहे. सर्व उच्च न्यायालयामध्ये अनेक याचिका दाखल झाल्या. खरं तर एकत्रितपणाने ह्या याचिका घ्या असं उच्च न्यायालयात जाऊन निवडणूक आयोगाने सांगायला पाहिजे होतं. निवडणूक आयोगाने तेही काळजी घेतली नाही. म्हणजे निवडणूक आयोगाला काहीही करून मागे बसायचंय आणि सरकारच गुलाम आहे असं त्या सरकारला दाखवून द्यायचंय. म्हणजे त्यांचे ज्या कोण जे काय अधिकारी आहेत त्यांना एवढंच दाखवायचंय, मी तुमच्या बाजूने आहे साहेब, मला नेमणूक केली त्याबद्दल मी तुमचा खूप खूप आभारी आहे. पण पुढची भूमिका काय असणार आहे? निवडणुका या पुढे ज्या पहिलं मतदार यादी तो घोळ झाला, मतदार याद्यांमधला घोळ काढा ही आमची प्रमुख मागणी आहे. कुठल्याही स्वच्छ फ्री फेअर फिअरलेस निवडणुका होण्यासाठी मतदार याद्या या स्वच्छ हव्यात. आपल्या इथपासनं पायाच्या अंगठ्याच्या नखापर्यंत शरीरामध्ये कुठेही गाठ असली, कुठलाही रोग असला तर शरीर निरोगी असं नाही म्हणू शकत ना. तसंच आहे की निवडणुकांमध्ये जर निवडणुकांच्या याद्याच घोटाळ्याने भरलेल्या आहेत तर निवडणुका रोग, तो जो रोग आहे तो कसा बरा कसा होणार निवडणुकांमध्ये.